नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या आत्मभान या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे भोज्या. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात वृंदा दिवाण लिखित भोज्या. स्त्री म्हणून जन्माला आलेली मुलगी वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून टपोर होत जात असते. स्त्रीची लक्षणं हळूहळू तिच्यातून उमलून समोरच्याला जाणवायला लागतात, विशेषतः आईला. मग आपल्याच हळूहळू वयात येणाऱ्या मुलीकडे एकीकडे कौतुकानं तर एकीकडे काळजीनं बघत आई येता जाता म्हणून जाते, "अगं हळू चालावं बाईच्या जातीनं, केवढ्यांदा हसतीयस? अगं बाई, हे शोभत नाही हं बाईच्या जातीला." आणि मग उमलत जाणाऱ्या मुलीतल्या स्त्रीलाही कळत जातं की काहीतरी वेगळं आपल्यात आहे, हळूहळू उमलू पाहत आहे. उभारत जाणारे छातीचे उंचवटे, केसांची लांबी, नितळ होत गेलेली कांती आणि लाजत राहणं, स्वतःला आरशात न्याहाळत बसणं सहज होत राहतं. 9-10 वर्षांची बाबी त्याला अपवाद नव्हती. बाबी रंगानं गव्हाळ होती, पाठभर केसांची, पिंग्या डोळ्यांची आणि चेहऱ्यानं हसरी होती. वाड्यातल्या मुलीतच ती उठून दिसायची असं नाही, तर गल्लीतल्या सवंगड्यातही ती उजवी वाटायची. शाळेत तिच्याभोवती मुलामुलींचा गराडाच पडायचा. हातवारे करून, डोळे मोठे करून ती त्यांना काय काय सांगायची, पटवत जायची. मित्रमैत्रिणींचा घोळका सदा तिच्या मागे असे. तिच्याशी मैत्री करण्याची सर्वांची इच्छा असायची. बाबी होतीच तशी गोड आणि मधाळ. आपल्याच वयाच्या इतर मुलामुलींपेक्षा वेगळं, निराळं असं आपल्यात विशेष काहीतरी आहे याची तिला जाणीव होती. केदार पुराणिक, तिच्याच वाड्यात राहणारा, थोडासा स्वप्नाळू, धाडसी असा हा केदार काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या प्रवृत्तीचा होता. तो तिच्याशी मन मोकळेपणानं गप्पा मारायचा. दोघांचं छान जमायचं. गट्टीच जमली होती म्हणा ना त्यांच्यात. केदार तिच्या वयाचा नव्हता, 20 वर्षांचा असेल. उजळ, आकर्षक चेहरा असलेला, थोडा छान शौकीनं राहणारा, ओठांवर कोरीव मिशा ठेवणारा, दर 4-6 महिन्यांनी मिशांचा कट बदलणारा, केसांची स्टाईल बदलणारा, बोलता बोलता डावा हात एका वेगात स्वतःच्या केसातून फिरवणारा. त्याच्या अभ्यासाव्यतिरिक्त काय काय चाललेलं असायचं. तो कधी मन लावून अभ्यास करायचा नाही, पण नापाससुद्धा झालेला नव्हता. त्याला सिनेमा गाण्यांचा शौक होता. मुकेश, मोहम्मद रफी, किशोर कुमार, कितीतरी गाणी त्याला तोंडपाठ होती. कोजागिरी, जागरण वगैरे असलं की वाड्यातली मंडळी फरमाईश करून त्याच्याकडनं गाणी म्हणून घ्यायची. तोही म्हणायचा गाणी. काही सिनेमातले डायलॉगसुद्धा त्याला पाठ होते, तेही तो साभिनय म्हणायचा. केदारला नाटकाचाही शौक होता. त्या दृष्टीनं त्याची धडपड सुरू असायची. छोटा मोठा मिळेल तो रोल तो करायचा. वाड्यातल्या बच्चे कंपनीला आपला रोल करून दाखवायचा. कधीकधी तर सबंध नाटक त्याला पाठ असायचं. संपूर्ण नाटक तो जागा बदलून, आवाजात चढ उतार आणून वाड्यातल्या मंडळींना करून दाखवायचा. सर्वांची त्यामुळे करमणूक व्हायची आणि सगळ्यांचा वेळही छान जायचा. एकदा केदारनं त्याच्या एका मित्राचा कॅमेरा आणला. वेळ दुपारची 1:30 असावी. वाड्यात शांतता होती. दुपारची जेवणं करून मंडळी कलंडलेली होती. ओसरीवरच्या पायऱ्यांवर केदार हातात कॅमेरा घेऊन हाताळत बसला होता. कॅमेऱ्याला डोळा लावून कॅमेऱ्याचा अँगल बदलून बदलून तो बघत होता. स्वतःशीच माय गॉड, देवा शपथ असे उद्गार काढत बडबडत होता. तोच आतून बाबी आली ओसरीवर. केदारनं कॅमेऱ्याचा डोळा वळवला आणि तिच्यावर रोखला. तिला याची कल्पनाच नव्हती. तिचा तो कोवळा, तरतरीत आणि गोलाकार चेहरा. केदारनं आई शपथ असं म्हणत कॅमेरा दूर केला आणि बाबीकडे बघून तो हसला.
बाबी नेहमीच्या बालसुलभ कुतूहलानं त्याच्याजवळ येऊन बसली. तिने निरागसपणे विचारलं, कुणाचा रे केदार कॅमेरा? मित्राचा का तुझा? कधी घेतलास? मला दे ना बघायला. केदार, माझा फोटो काढशील? केदार तिच्याकडे बघतच राहिला. क्षणात मनात काहीतरी विचार येऊन तो हात झटकत उठला. बाबीच्या हाताला धरून तो उत्साहानं म्हणाला, काढायचा आहे ना तुला तुझा फोटो? इथे नको, गच्चीवर चल. मोकळ्या सूर्यप्रकाशात मी तुझे फोटो काढणार आहे. बाबीच्या हाताला धरून त्यांनी तिला पळत पळत गच्चीवर नेलं. तिला झाडाच्या सावलीत उभी केली. लिंबाच्या झाडाची सावली तिच्या मागे होती. त्यांनी तिच्या जवळ येऊन चेहऱ्याला हात लावत म्हटलं, हे बघ, चेहरा असा ठेव, डोळे इथे, हां, माझ्या बोटाकडे ग. ओठ न फाकवता हस, थोडं थोडं गालात न हस. हां, हे करेक्ट आहे. तो वेगात तिच्यापासून दूर गेला. त्याने तिचे 2-3 फोटो पटापट काढले. अजूनही 4-5 फोटो, इथे उभी राहा, अगं इकडे बघ, इथे इथे ग, इथे बघ, अशी बघ ग, असं करत काढून टाकले. खटक खटक अशा त्या कॅमेऱ्याच्या आवाजानं बाबीच्या अंगावर शहारे उभे राहिले. तिला झालेला आनंद तिला व्यक्त करता येईना. तिच्या त्या 9-10 वर्षांच्या आयुष्यात तिला कळत होतं त्यात असं एक की तिचे एका वेळी 7-8 फोटो पहिल्यांदा निघत होते. आजवर निघालेले फोटो धाकट्या मावशींच्या लग्नात, भावाच्या मुंजीत आणि आईबाबाबरोबर एकदा असेच निघालेले होते. एका फोटोत तर तिचे डोळे मिटलेले होते. अगं बाई, ही झोपली होती काय, असं फोटो बघणारी नेहमी म्हणायची. पण आता केदारनं तिचे काढलेले फोटो फक्त तिचे एकटीचे फोटो होते. पण केदारने आपले आणि फक्त आपलेच फोटो का काढले तिला कळत नव्हतं आणि ते कळून यावं ही इच्छाही नव्हती. एखाद्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा हे तिचं वयही नव्हतं. पण तिला आनंद झालेला होता इतकं मात्र खरं. कॅमेरा खांद्याला लटकवत केदार उत्तेजित होऊन म्हणाला, अगं बाबी, अगं काय चेहरा आहे तुझा, एकदम फोटोजेनिक, वंडरफुल. भाभी, उड्या पडतील हं लोकांच्या तुझ्यावर. आहेस कुठं? अगं त्या सुलोचना, सीमाच काय, आशा पारेख, साधना यांना सुद्धा मागे टाकशील तू. आहेस कुठं? थोडं थांब बाबी, तू थोडं थांब. मला थोडा वेळ दे. मी मुंबईला जाईन, नाटकातून कामं करीन, हा पैसा कमवीन आणि तुला घेऊन सिनेमा काढीन. काय? तो हवेत हात उंचावत खांदे उडवून हसला. तिच्याकडे कौतुकाने बघत राहिला. बाबी अगोदर लाजली. मग धीट होत विस्तारलेल्या डोळ्यांनी तिने त्याला विचारलं, केदार, तू तू मला तुझ्या सिनेमात घेणार? मी तुझ्या सिनेमाची हिरोईन होणार? अतीव समाधानानं आकाशाकडे भावुकपणे बघत केदार पुटपुटावत असं म्हणाला, हो बाबी, बाबी, मी सिनेमा काढणार, तुला माझ्या सिनेमात घेणार. अगं योगच तसे दिसत आहेत, मला जाणवत आहेत. बाबी, अगं आज मला सगळे वेडा खोळा समजतायत ना, समजू दे, मलाही कळतंय की ते. पण बाबी, मी चिकाटी सोडणार नाही. मी प्रयत्न करेनच आणि यश माझ्याकडे खेचून आणीन मी. मग मी सिनेमा काढीन. लेखकही मीच, दिग्दर्शकही मीच, नटही मीच. मग तू बाबी, बाबी, माझा शोध असेल मी लावलेला, अगोदर माझ्यासाठी आणि नंतर इतरांसाठी. माझ्यावर विश्वास ठेव बाबी आणि थांब माझ्यासाठी. त्यांनी एका आवेगानं कॅमेरा उचलला, वरती केला. क्षणभर स्वप्नाळू डोळ्यांनी तो कॅमेरा बघितला आणि झटकन खाली कॅमेरा आणत त्यांनी त्याला तोंड लावून त्याची पापी घेतली आणि तो मनातून हसला. त्या क्षणी बाबीला केदार एकदम वेगळा आणि निराळाच भासला. श्रावणातल्या त्या दुपारी बाबीच्या मनानं एका भोज्याला शिवून एका खेळाला प्रारंभ केला होता. श्रावणातली ती पिवळी हिरव्या तजेलदार पानांची दुपार तिला विलक्षण सुंदर भासली. ओलसर लुसलुशीत रानजाईसारखी. खेळ कसा होणार, कोणाकोणा खेळला जाणार,
कोणालाच माहिती नव्हतं, ना बाबीला, ना केदारला, ना त्या श्रावणातल्या हळव्या दुपारला सुद्धा. या सुरू झालेल्या खेळात आपली हार होणार का जीत हेही ज्ञात नव्हतं. पण खेळाला सुरुवात झाली होती एवढंच एक सत्य होतं. गच्चीच्या अरुंद, थोड्याशा उखडलेल्या पायऱ्या धाडधाड उतरताना एका पायरीशी थांबून केदार मान वळवून तिला म्हणाला होता, बाबी, बाबी पण कुणाला सांगायचं नाही हां आपलं गुपित. आपलंच गुपित, आपल्या दोघातलं. काय? त्यांनी डोळ्यांनी दटावत म्हटलं होतं. गळ्यावर हात ठेवत बाबी हसत म्हणाली, नाही रे, गळ्या शपथ कुणालाही सांगणार नाही. सुटली म्हण की. तो म्हणाला, सुटली, पण लक्षात ठेव हां. यावर दोघं हसली. त्याच महिना अखेरीस केदारनं स्वतःचे पैसे खर्चून बाबीचे ते सगळे 7-8 फोटो धुवून आणले, तिला ते गुपचूप दाखवले. बाबी भराभरा ते फोटो बघत राहिली. तिचा चेहरा उमलून गेला. आपण फोटोत इतक्या सुंदर दिसू शकतो? ती पार हरखून गेली होती. डोळे फडफडवत तिने केदारला विचारलं, केदार, केदार मी दिसते ना रे हिरोईन? बघ बघ, या या फोटोत रे. अरे अरे, सुलोचनाचा एक फोटो सेम असा आहे. डोक्याभोवती प्रकाशाचं वर्तुळ, चेहरा हसरा, डोळे पाणीदार. केदार पुस्ती सोडत म्हणाला, मग आहेच मुळे आमची बाबी हिरोईन. बाबी, अगं ती मधुबाला, मीना कुमारी, मुमताज झक मारतील तुझ्या पुढं. बाबीच्या तर डोळ्यातच पाणी आलं. ओठ थरथरत राहिले. पुढं काही तिला केदारशी बोलताच येईना. त्यांनी तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, जा जा, निवांत राहा तू. मी येईन आणि तुला घेऊन जाईन. सगळे बघत राहतील. पुढे 4-6 महिन्यात केदार घर सोडून निघून गेला. अगोदर त्याची गावात शोधाशोध झाली. त्याच्या मित्रांकडे चौकशी झाली. तो नाटकाच्या तालमींना जायचा. तिथे त्याच्या घरची माणसं जाऊन आली. तो कुठेही मिळाला नाही. त्याची आई खूप रडली. केदारचे वडील सैरभैर झाले. हातातोंडाशी आलेला तरुण विशीतला मुलगा बेपत्ता झालेला होता. कुणाला न सांगता घर गाव सोडून गेला होता. तो कुठे असेल, कसा असेल, त्याला कोणी फसवलं असेल का कोणत्या लफड्यात तो अडकला. मनात नुसती शंका कुशंकांची जळमट, स्वच्छ काही नाही. केदारची भावंड इवलस्स तोंड करून वाडाभर इथे बैस तिथे बैस करत राहिली. याच्या त्याच्या तोंडाकडे केविलवाणा चेहरा करून बघत राहिली. आपल्या भावासंबंधी काहीतरी कळावं ही अपेक्षा. पण तसं त्याच्या घर सोडून जाण्याबाबत कोणी काही बोलत नव्हतं. कोणाला काही माहीतही नव्हतं. तसं त्यांनी कोणाला विश्वासात सुद्धा घेतलेलं नव्हतं. प्रत्येकजण काल त्याला नदीवर पाहिला, परवा अमुक अमुक दुकानात पाहिला, असंच काहीसं सांगत होता. पण फक्त बाबी त्याच्या असं घर सोडून जाण्यावर खुश होती. तिच्या मनात हसू फुटत होतं. ती स्वतःशीच म्हणत होती, पण मला माहिती आहे ना केदार खरंच कुठे गेलाय ते. मी कुणाला नाही सांगणार. त्यांनी मला गळ्याची शपथ घातली आहे. मी ते गुपित सांगितलं तर त्याला काहीतरी होईल. नको नको, त्याच्या आणि माझ्यातलं गुपित गुपितच राहायला हवं. दिवस जात होते तसं केदार घर सोडून गेल्याच्या बातमीला, त्या घटनेतला रस संपत आला होता. लोकांची उत्सुकता बोथटली होती. केदार 3-4 वर्ष घरी आला नाही, पण गावाकडच्या काही माणसांना तो मुंबईत भेटला. माझं बरं चाललंय असा त्यांनी त्यांच्याबरोबर आईवडिलांना निरोपही दिला. पण गेल्या 3-4 वर्षात बाबीसाठी मात्र निरोप नव्हता. कसलाही सांगावा नव्हता. पण बाबी हरणाऱ्यातली आणि रडूबाई अशी मुळीच नव्हती. तिच्या दुखऱ्या मनात आलं, अगं वेडाबाई, केदार कुणाबरोबर आणि कसा तुला निरोप देणार? मग गावात आणि वाड्यात किती गोंधळ उडेल. लोक काय काय आपल्याबद्दल आणि केदारबाबत वावड्या उठवतील.
त्याने आपल्याला वाट बघायला सांगितलंय ना, थांबायला सांगितलंय ना त्याने, मग आपण तेवढं करायचं. ती स्वतःचं समाधान करून घेत होती. पण तिला मनोमन खात्री होती की केदार एक दिवशी अचानक मुंबईहून येणारच तो. तो येईल आणि आपल्याला हक्कानं म्हणेल की "भाभी आहेस का तयार? आहेस तशी माझ्याबरोबर चल मुंबईला? तुला काम आहे माझ्या सिनेमात." नुसत्या विचारानं बाबी चिंब चिंब होई. तिचं कोवळं निष्पाप मन पालवत राही. त्याला कल्पनांचे, विचारांचे घुमारेच घुमारे फुटत. तिचं मन ढवळून निघे. असे विचार मनात आले की ती दिवसभर भिरभिरत राही. भोवती गिरक्या घेत राही. तिच्या मनाची उमेद वाढे. ऐनवेळी गोंधळ नको म्हणून तिने 2 छान ड्रेसेस इस्त्री करून बाजूला ठेवून दिले होते. तिला खात्री होती की केदार चल म्हणताच आपल्याला मागचा पुढचा सगळा विचार सोडून त्याच्याबरोबर एका नव्याच वाटेनं निघायला हवं. संकोच करणं, पुढे मागे करणं, थबकणं, गोंधळणं शक्यच नव्हतं. मुळात तेवढा वेळच नसणार ना हाताशी. आपण कदाचित कुणाला इथून आपलं असं अचानक निघणं सांगू किंवा नाही सुद्धा, किंवा किंवा केदारसारखं आपल्याला सुद्धा कुणाला न सांगताच निघावं लागेल. तिला हसूच आलं. कारण केदार घर सोडून गेल्यावर झाली तशी थोडी रडारड, थोडी शोधाशोध होईल सुद्धा आपल्या बाबतीत. होऊ दे. मला कल्पना आहे ना त्याची. कारण केदार तर मुलगा होता. पण तिला वाटलं त्याच्यापेक्षा आपलं असं घर सोडून जाणं. लोक आई आणि बाबांना नावं ठेवतील. आईबाबांचं वळण, त्यांचे संस्कार काढतील. हां, पण एक दिवशी पोस्टरवर आपला फोटो झळकेल आणि मग बाबीच्या मनाला पंख फुटत. ती उडत उडत केदारला भेटायला मुंबईला निघूनही जाई. केदारला भेटत असे, त्याच्याशी बोलत असे, त्याच्याबरोबर हसत असे आणि पार थकून परत याच वाड्याच्या आडोशाला येऊन निश्चितपणे पडून राहत असे. आजाऱ्यासारखं, पराभूतासारखं. ध्यानीमनी नसताना केदार 5 वर्षांनी परत आला. अचानकपणे गेला वाड्यातून, तसा अचानकपणे आला सुद्धा. त्याचा वेश, त्याचं बोलणं, त्याचा आत्मविश्वास, त्यांनी आणलेल्या वस्तू, तो वापरत असलेल्या वस्तू यांनी समस्त वाडावासियांच्या विचारांच्या दिशाच बदलून टाकल्या. आपल्या मुलांनीही असंच घरदार सोडून मुंबईला जावं असं सगळ्यांना वाटून गेलं. कारण वाया गेला म्हणता म्हणता पुराणिकांच्या केदारनं मुंबईला जाऊन नाव काढलेलं होतं. तो एक एक कथा त्या मुंबापुरीच्या सांगत होता आणि वाड्यातली लहान थोर मंडळी अद्भुत कथा ऐकाव्यात तसं ते सगळं ऐकत होती. तो त्या मोहमयी दुनियेतले त्याला आलेले अनुभव वाटत होता. त्याचं ते बोलणं सगळ्यांना काटे बाजूला करून गुलाब वाटण्यासारखं भासलं. पण कुणी काही बोललं नाही, त्याला छेडलं नाही. बाबी त्याच्यावर नजर ठेवूनच होती. ती वाड्यात कुठेही असली तरी तिचा कान त्याच्याकडे होता. अखेर तिने त्याला एकटा गाठला. कारण तो बाबीला आत्तापर्यंत एकटा गवसलाच नव्हता. तो सदा माणसांच्या घोळक्यात वावरत होता. बाबीने संधी मिळताच त्याला गंभीर होत पण हळूच दबक्या आवाजात विचारलं, केदार, केदार मला कधी मुंबईला नेणार आहेस? सांग ना. मी तयार आहे. अरे, घर सोडायला, हे गाव सोडायला मी तयारी केली आहे माझी. केदारचा चेहराच उतरला. तिला हाताला धरून आपल्या जवळ बसवत तो म्हणाला, बाबी, अगदी मी काय सांगतोय ते नीट ऐक. नीट ऐक हं, लक्ष देऊन. अगं, असे डोळे मोठे करून बघू नकोस माझ्याकडे. आणि तो खोटं खोटं हसला. मग सावरत म्हणाला, नाही ना, नेईन. अगं, नेणारच आहे मी तुला मुंबईला. माझ्या मनात आहेच मुळी तुला मुंबईला न्यायचं. माझ्या सिनेमाची हिरोईन तुला करायचं. पण काय ना बाबी, मला अजून थोडा वेळ दे. 5 वर्षांनी आत्ता कुठे माझा मुंबईत जम बसतोय, कळलं का तुला? तो ठरवून उसासला. तिचं आपल्याकडेच लक्ष आहे हे जाणून म्हणाला, मला खरंच सिनेमा काढायचा आहे. ते माझं स्वप्न आहे.
त्या सिनेमाची हिरोईन तूच असणार आहेस. काय तुला न्यायचं तर तो खर्च, म्हणजे मुंबईला तुला नेणं, खाणं, राहणं सगळं बघायला नको का? अजून 5-7 वर्ष तरी लागतील. एकदा पुढे पाऊल टाकलं ना की पुढे, मागे म्हणून बघायचं नसतं. तो पुन्हा हसला. त्याचं हसणं तिला मनापासूनचं वाटलं नाही. ती हिरमुसली. त्याची नजर टाळत म्हणाली, केदार, अरे बाबा, मुलं बघतायत माझ्यासाठी. हे त्याला सांगताना फुंकर मारावी तसा तिचा स्वर थरारला. तो तिलाही जाणवला. त्याला जाणवला का नाही तिला कळलं नाही. बाबी श्वास रोखून थांबली. आता आवंढा टोचत होता. इतका वेळ अवघडून ठेवलेले हात त्यांनी समोर आणले, एकमेकांवर चोळले आणि झटकन म्हणाला, बाबी, बाबी, मी सांगतो तुला, आणि मी सांगतोय म्हणून लग्न करतो काय? तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं. लग्नाने माझं आयुष्यच बदलून जाणार आहे हे याला कळतं का नाही? असाही विचार तिच्या मनात येऊन गेला. तो परत विश्वासानं म्हणाला, बाबी, मी तुला माझ्या सिनेमात काम देणार म्हणजे देणार. मला तुझं लग्न झालंय का, तुला मुलं किती झाली आहे, याने काहीच फरक पडणार नाही ग, नाहीच पडणार, खरंच सांगतो. आणि बाबी, सिनेमात अगं सगळ्या वयाच्या माणसांसाठी कामं असतात. ऐकतेस ना तू बाबी? पडलेल्या चेहऱ्यानं ती मृदू दुखऱ्या स्वरात म्हणाली, पण ते हिरोईनचं काम. तोही क्षणभर विचारात पडला आणि म्हणाला, वाटतं तितकं सोपं नाही आहे बाबी ते. बाबी, अगं इथे पाय रोवून उभं राहणं वाटतं तितकं सोपं खरंच नाही आहे. फार फार सोसावं लागतं ग. तुला त्याची कल्पनाच येणं शक्य नाही. कोणालाही कधीही अगं स्वप्न पाहणं निराळं आणि स्वप्नातून वास्तवात शिरणं निराळं, एकदमच वेगळं. त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. तिला कळून आलं ते. सोसलेल्या मान अपमानाच्या रेषांनी त्याचा चेहरा घोटला गेला, तो तिला जाणवला. ती थोडी चरकली, गप्प बसून राहिली. पुन्हा एकदा बाबी भोज्याला शिवून आली. खेळायला घेतलेल्या खेळातली एक खेळी खेळून झाली होती. राज्य तिच्यावरच आलं होतं आणि ते स्वीकारून तिला खेळ खेळत राहावं लागणार होतं हे तिला उमगलं. बाबीचं लग्न झालं. तिच्या लग्नाला निरोप देऊनही केदार आलाच नाही. बाबीला फार आशा होती की तो आपल्या लग्नाला येईल. आपण कोणाला आपला जोडीदार म्हणून निवडलंय ते उत्सुकतेनं पाहील, त्याच्याशी बोलेल, त्याच्याशी मैत्री करेल. बाबीनं लग्न पार पडेपर्यंत त्याची वाट बघितली, पण तो आला नाही. आपल्या पुढे तो आश्वासनाचा हात पुढे करेल ही तिची आशा फोल ठरली. केदार लग्नाला आला नाही, पण त्यांनी प्रेझेंट पाठवलं, त्याच्या आवडीचं, खास तिच्यासाठी. बाबीला आता जगायला नवं विश्व मिळालं. नवरा, संसार, नवं गाव, नवी माणसं, लग्नानं मिळून गेलेली कितीतरी नाती, त्यातच सणवार, हौसमौज. सासरी माहेरी करता करता वर्ष संपून गेलं आणि लगेच तिला मुलगा झाला. या नव्या जगावरची तिच्यावरची मिठी अजूनच घट्ट झाली. ती पुरती संसारात बुडाली. 2 वर्षात मुलगी झाली आणि बाबी पुरती संसारी झाली. तिची तिच्याच संसारातली जबाबदारी वाढली. घरात इतरही नाती होतीच की, सासू, सासरे, दीर, नणंदा, जाऊ, पुतणे, भाचे आणि माहेरची सुद्धा होती. एका क्षणी बाबीला वाटलं, आता मीच काय, केदार माझ्या 2 चिमुरड्यांना सुद्धा त्याच्या सिनेमात घेईल. एखाद्या छोट्या रोलसाठी आपल्या नवऱ्याची सुद्धा निवड करेल. याच दरम्यान पेपरातनं, मासिकातनं केदारचे फोटो छापून यायचे. त्याच्याविषयी रंगीत पुरवण्यातनं माहिती यायची. त्यांनी अमुक नाटकात सरस भूमिका केली, त्याचा तमुक सिनेमा गल्ला खेचतोय.
ह्या सिनेमात केदार पुराणिकनं जीव ओतून काम केलंय. त्याचे कष्ट, त्याचे प्रयत्न, त्याला वेळोवेळी मिळत गेलेलं यश, त्याची चढती कमान तीही पाहत होती. तिशीला आलेली बाबी, केदार पुराणिकबाबत छापून आलेली, वाचलेली ओळणोळ मनात साठवून ठेवते. त्याच्या फोटोशेजारी कुठेतरी आपलाही फोटो ठेवून मोकळी होते. तेवढंच समाधान. घरातल्यांना अभिमानानं सांगते की हा आमच्या वाड्यात राहायचा, आमच्या वाड्यातला हा. घर सोडून मुंबईला गेला आणि नशीब काढलं. फार हाल झाले त्याचे. कधी कधी 2-2 दिवस जेवायलाही मिळायचं नाही म्हणे त्याला. नाटक वेडा हो. पण तेही दिवस गेले त्याचे. आता यशाच्या शिखरावर चढतोय तो. एखाद्या पराभव जाणवून गेलेल्या क्षणी बाबेला वाटलं त्या 7-8 फोटोतला एखादा तरी फोटो आपण आपल्यासाठी तेव्हा का त्याच्याकडून मागून नाही घेतला. तेव्हा पुढचं काहीच दिसत नव्हतं. मन तेवढं नितळ होतं ना. विचाराच्या सगळ्या आघाड्यांवर प्रकाशच प्रकाश होता. काळोखाचे ढग नव्हतेच मुळी. पुढे त्या फोटोंचा काही उपयोग झाला असता नसता, पण एका सुखद क्षणाची, त्या सोनेरी दुपारची आठवण तरी जवळ राहिली असती. पण तेव्हा तसं काही मनात आलं नाही, सुचलंच नाही. त्याहीपेक्षा केदारवर विश्वास होता. त्यांनी तिला स्वप्न दाखवलं होतं. तिला त्यानं चल म्हणताच त्या वाटेनं निघायचं होतं, सर्व पाश सोडून, सारासार विचारांना धुडकावून. त्यांनी तसंच केलं होतं, तिलाही तसंच करायचं होतं. गेल्या 15 वर्षात बाबीनं केदार पुराणिक आणि बाबीत त्या दुपारी काय बोलणं झालं ते कुणालाही सांगितलं नव्हतं. त्यांचं काय गुपित होतं हे त्या दोघांनाच माहिती होतं आणि ते तिला तसंच ठेवायचं होतं. तिने ना तिच्या आईवडिलांना काही सांगितलं, ना इकडे नवरा किंवा मुलं किंवा सासू सासऱ्यांना. तिला तशी गरजच नाही वाटली. आता 40शीला पोहोचलेल्या बाबीच्या केसात एखाद दुसरा रुपेरी केस दिसतोय. आरशात स्वतःचा चेहरा निरखताना ते तिच्याही लक्षात येतच की. चेहरा कांती सतेज ठेवली तरी डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं, त्यांनी तिच्या डोळ्यांचं सौंदर्य थोडं कमी केलंय. तिचा चेहरा तिला ओढलेला वाटतोच आहे. त्याच्यातला रसरशीतपणा वृक्ष होतोय. थोड्याशा कामानं तिला धाप लागतीये, ती दमून जातीये, पण काही वेळच. बाबीने आता ह्या वळणावरच्या खेळात पुन्हा एकदा भोज्याला शिवून घेतलंय. तिला पुन्हा राज्य घ्यायचंय. पुन्हा नव्या खेळीला सुरुवात करायची आहे. खेळ जर सुरू ठेवलाच नाही तर हार जीत तुमच्या वाट्याला येणारच कशी. भिडू झाल्याशिवाय खेळ खेळता येत नाही, ही तर प्रत्येक खेळाची अट आहे. तुम्ही त्यात भिडू बनून सहभागी व्हायला हवं. पण बाबी आता उथळ अवखळ राहिलेली नाही पूर्वीसारखी. या खेळात आपलं काय झालं तिला कळून येतच, पण ती ते स्वीकारत नाहीये. निकरानं सर्व दूर सारते नेहमीच. पण बाबी एकटी असली, स्वतःच दिवसाच्या कुठल्याही क्षणी दंग असली की तिला हमखास ती श्रावणातली दुपार आठवते. केदारनं मित्राकडून आणलेला तो कॅमेरा आठवतो. त्यांनी तिला हाताला धरून गच्चीवर नेऊन काढलेले फोटो आठवतात. त्यांनी अचानकपणे तिच्या ओंजळीत टाकलेलं स्वप्न आठवतं. ते धुवून आणलेले फोटो आठवतात. आपलीच छबी बघून हरखून गेलेलं आठवतं आणि आपणही तो चल म्हणताच एक दिवशी त्याच्यासारखं घरून निघून गेलेले भासही तिला होतात आणि मग तिचे डोळे झरायला लागतात. कोणासाठी ते माहीत नाही, पण झरतात मात्र कितीतरी वेळ. तिला ते अश्रू पुसून टाकावेसे वाटत नाहीत. काही वेळानं कोणीतरी घरातलं तिच्या जवळ येतं किंवा कोणी हाकच मारली तर ती उठत पदरानं डोळे पुसते आणि सावध होत सभोवतालीच्या जगाकडे बघत राहते. झोका थांबलेला असतो. त्यांनी तिच्यात निर्माण केलेली लय थांबवलेली असते. पावलं जमिनीला स्पर्शत असतात. मोरपिसासारखं तरल झालेलं मन वास्तवाचं भान येऊन जड व्हायला लागतं, हळूहळू व्यवहारी बनतं.
मग ती खोटं खोटं बोलत राहते. बोलता बोलता खुदकन हसूनही जाते. अजूनही बाबीला वाटतंच केदार कधीतरी येईल, येणारच तो. आणि आपल्याला हक्कानं म्हणणार, "बाबी अगं मी आलोय तुला न्यायला, मुंबईला. असशील तशी चल. माझ्या नव्या सिनेमात तुझ्यासाठी छोटासा पण छान रोल आहे." ऐनवेळी तारांबळ नको म्हणून बाबीनं 2 रेशमी साड्या, मॅचिंग ब्लाऊज पीस, परकरासकट इस्त्री करून सुटकेसमध्ये भरूनच ठेवलंय. ती त्या साड्यांची घडी मोडत नाही. कधी साडी त्यातली वापरली तर लगेच इस्त्री करून सुटकेसमध्ये ठेवून देते. तो आलाच न्यायला तर? तिला याही वळणावर कोणासाठी थांबायचं नाहीये किंवा तिला कोणाचा मागे वळून निरोप घ्यायचा नाहीये. आता बाबी भोज्याला शिवून कधी नव्या खेळाला सुरुवात करणार आहे हे तिलाही माहिती नाहीये. पण एक विशेष आहे, बाबी अजूनही मनानं कोमेजलेली नाहीये, थकली तर मुळीच नाहीये. तशी ती मनानं तरुण आहे. अजूनही तिच्या डोळ्यात त्यावेळचं स्वप्न आहे. त्या स्वप्नानेच तिला इथवर आणलं. त्या श्रावणातल्या जरतारी उन्हाच्या दुपारीनं तिच्यात उमेद जागती ठेवली. एका अर्थानं तिला जिवंतच ठेवली. हे काय कमी महत्वाचं आहे का? अगोदर तिच्यासाठी आणि तिच्यानंतर अशी स्वप्न कोरत गेलेल्या अनेकांसाठी. आता बाबीला केदार येवो किंवा न येवो त्याची फिकीरच नाहीये. त्यांनी तिला आपल्या सिनेमात घेवो किंवा न घेवो यांनी फारसा फरक पडणार नाहीये. त्यांनी दिलेलं भावविश्व मात्र ती मनोमन जपत राहिली आहे. ती त्याच्या आधारानं जगतीये. बाबीकडे पाहून वाटतं की शेवटी जगताना सगळेच कुठे स्वप्न बघतात आणि स्वप्न पाहणाऱ्याची स्वप्न तरी सत्यात किती प्रमाणात उतरतात. तसं वरवर बघता बाबी तिच्या वयाच्या इतर स्त्रियांपेक्षा लौकिक अर्थानं नक्कीच सुखी आहे. मोठ्या पगाराची नवऱ्याची नोकरी आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, स्वतःचं घर आहे, गाडी आहे. गावात ती अमुकाची अमुक म्हणून नावलौकिकही चांगलं आहे. ह्यापेक्षा सर्वसामान्यांची सुखाची कुठे वेगळी अपेक्षा असते. आता बाबीला भोज्याला शिवून यायचं नाहीये. तिला राज्य घेऊन नवा खेळही खेळायचा नाहीये. आता बाबी केदारचे आभारही मानत नाही किंवा त्यांनी आपल्याला फसवलं, आशा दाखवली, पूर्ण न होणारं स्वप्न दाखवलं असंही म्हणत ती आक्रंदत नाहीये. बाबी बाबी आहे आणि केदार आहे म्हणून हे जग चालतं. ते जग विलोभनीयही वाटतं आणि रंगीबेरंगी सुद्धा. नाहीतर सगळ्यासाठी किती उदास, खिन्न आणि निरस होऊन राहिलं असतं, नाही का? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांच्या आत्मभान या कथासंग्रहातली कथा भोज्या. हा भोज्या तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्या सगळ्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा. दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरीसह सातत्यानं दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.